पुण्यातून मोठी बातमी आहे। पुण्यात युतीची शक्यता मावळली आहे। सर्वांनाच बंडखोरीची डोकेदुखी होती। शेवटपर्यंत युतीचे प्रयत्नही निष्फळ ठरलेले आहेत। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। सर्वांनाच बंडखोरीची डोकेदुखी होती, मात्र आता नेत्यांचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरलेले आहेत। सर्वांनाच पुण्यात युतीची शक्यता आता मावळलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। निलेश, पुण्यात युतीची शक्यता एकीकडे मावळली असताना दुसरीकडे नेत्यांनी शेवटपर्यंत बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत हा प्रयत्न केलेला होता, मात्र तो सुद्धा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे। खरं तर रुबेना, सकाळपासून आपण जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती व्हावी अशी अनेकांनी प्रयत्न केले। अर्थात त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले होते, मात्र ही जी युती आहे ती आता झालेली नाही आहे। कारण आता फॉर्म भरायची जे माघार घ्यायची जी मुदत होती ती निघून गेलेली आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे राष्ट्रवादी जरी एकत्र असली तरी पिंपरी चिंचवडमधला अजूनही संभ्रम जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतोय। पण पुण्यामधली जी युती आहे ती आता तुटलेली आहे आपल्याला असं म्हणता येईल, कारण माघार घ्यायचं जी टायमिंग आहे ती निघून गेलेला आहे आणि आता थेट जी लढत आहे ती राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे आणि महाविकास आघाडी अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर सकाळपासूनच या चर्चा होत्या की युतीमधले जे नाराज ग्रुप होता शिंदे गटातला, त्यांचं या ठिकाणी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो होता तो केला जात होता। मात्र मुख्यमंत्री पण या प्रक्रियेमध्ये होते। मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या काही उमेदवार होते त्यांची मनधरणी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। पण शिवसेनेचे जे नाराज ग्रुप होता तो मात्र आपल्या ठाम भूमिकेवर होता की काही झालं तरी आता या ठिकाणी आपण जे आहे ते लढणार आहेत। आणि या ठिकाणी आता जर बघितलं तर शिवसेना शिंदे गट जे आहे ते जवळपास 123 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते आणि ते उमेदवार या ठिकाणी लढणार आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी आता भाजपने खातं खोललं असं म्हणता येईल। भाजपचे 2 उमेदवार या ठिकाणी आता बिनविरोध निवडून आल्याची माहिती मिळत आहे। अर्थात अजूनही चित्र क्लिअर होण्याची बाकी आहे। काही वेळातच संपूर्ण आकडेवारी ही पूर्णपणे येईल। राष्ट्रवादीचे किती उमेदवारांनी माघार घेतली किंवा भाजपचे किती उमेदवार रिंगणात आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येईल। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जी भाजप शिवसेना शिंदे गटाची जी युती आहे ती शेवटपर्यंत झाली नाही आणि आता त्यांचे उमेदवार जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। रुबेना, निश्चित निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय पुण्यात युतीची शक्यता मावळलेली आणि महायुतीचेच उमेदवार जे ते एकमेकांविरोधात आता उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।